समाधी स्थळ अनुभवून झाल्यानंतर आम्ही आलो रायगडाच्या ऐतिहासिक बाजारपेठेत। आज इथे फक्त दगडी अवशेष दिसतात, पण कधीकाली ही जागा गजबलेली असायची। इतिहासात उल्लेख येतो की या बाजारपेठेत साधारण 44 दुकानं होती आणि ती दोन्ही बाजूंनी सुयोग्य रचनेत बांधण्यात आली होती। विशेष म्हणजे दुकानाची उंची अशी ठेवली होती की घोड्यावर बसलेला माणूस सुद्धा सहज व्यापार करू शकत होता। इथे व्यापार, सैनिक, अधिकारी सतत वावरत असत। आज जरी शांतता दिसत असली तरी कधीकाली या बाजारपेठेत स्वराज्याचा दैनंदिन कारभार धावत होता। पुढचा प्रवास सुरू करण्याआधी गडावरच राहणाऱ्या एका ताईने आम्हाला त्यांच्या घरी जेवणासाठी बोलवलं। Having food over here is better than 5-star. Let's go. छोटंसं घर, पूर्ण गावाकडचा फील, मातीचा सुगंध आणि जमिनीवर ताजं शेण सारवलेलं अंगण। ना टाइल्स ना मॉडर्न सेटअप, पण मन मात्र खूप श्रीमंत। आम्ही खाली जमिनीवर बसलो आणि ताई गरमागरम पिठलं भाकर बनवू लागल्या। इतकी चढाई केल्यानंतर त्या गरमागरम जेवणाची चव खरं शब्दांत पलीकडे होती। त्या क्षणी जाणवलं, रायगड फक्त इतिहास नाही तर इथली माणसंही हा अनुभव खास बनवतात। मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारी नाही ती आपुलकी आम्हाला इथे मिळाली। जेवण करून पुन्हा आम्ही निघालो रायगडच्या बाजारपेठेकडे आणि इथे एक दुकानावर नजर पडली। एक वेगळंच चिन्ह, नागाचं। रायगडाच्या बाजारपेठेतील हे दुकान इतिहासात विशेष मानलं जातं। इतिहासात या दुकानाच्या मालकाचं नाव स्पष्ट सापडत नाही, पण स्थानिक इतिहास अभ्यासकांच्या मते हे दुकान एखाद्या श्रीमंत सराफ व्यापाराचं असावं आणि म्हणूनच या दुकानावर नागाचं विशेष चिन्ह कोरलं दिसतं। तर आजसाठी एवढंच। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।